हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. मग धर्मराजाच्या दरबारात गेले, जो इथल्या ब्रह्मांडाचा न्यायाधीश, आपल्या सर्व आत्म्यांचा तो निर्णय घेतो, न्याय करतो, कर्मानुसार त्यांचे पुढचे निर्धारित करतो. संस्कार त्या लोकात जेव्हा गेले, त्याच्या जवळ पोचले, तेव्हा धर्मराजाने आपले आसन सोडले, आपली खुर्ची सोडून उभा राहिला, आसन सोडून, आणि म्हणाला, विराजमान व्हा परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहता की एखाद्या व्यक्तीचं असं व्यक्तिमत्व असतं की त्याला आपोआप माणूस कुठेही जाईल तिथे त्याचा सत्कार करतात, कारण त्याचे संस्कार, त्याचं पुण्य त्याच्यासोबत असतं. त्याच दृष्टीने जेव्हा परमात्मा तिथे पोचले, तेव्हा स्वतः उभा राहिला तो न्यायाधीश, कारण की असा पुण्यात्माच केवळ अशी पदे प्राप्त करतात. आणि उभं राहून सत्कार केला आणि म्हणाले की विराजमान व्हा भगवन. तर तिथे बरीच बोलणी झाली परमात्म्याची आणि तो प्रियात्मा त्या धर्मराजाची. अब धर्मराज के दरबार में देई कबीर तलाक, मेरे भूले चुके हंस को तू पकड़ना मत कजाक. आता तो परमक्षर ब्रह्म इथल्या न्यायाधीशावर असा रागावला जसा एखादा उच्च अधिकारी एका छोट्या अधिकाऱ्यावर त्याला उपदेश देतेवेळी सक्तीने बोलतो तसा. आणि तो औपचारिक आणि शिष्टाचाराने सरजी, यस सर, हां जी, जशी आज्ञा आपली, असा एक शिष्टाचार असतो. याच प्रकारे परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर देवजी, कबीर साहेब, काशीवाले धानक, ज्यांना विणकर म्हणतो आपण, कवी संबोधून त्यांची फाईल बंद करून ठेवली होती आपण, इतिहास बंद करून ठेवला होता. तो परमक्षर ब्रह्म आहे, तो सर्व सृष्टी रचनहार आहे, तो सर्वांचा सृजनहार आहे. तर तिथे गरीबदास साहेबजींच्या समोर स्वतःची समर्थता दाखवतात. धर्मराजाला म्हणाले की खबरदार, जर तू माझ्या कुठल्या एका हंसाला, ज्याने माझ्या संताशी माझ्याद्वारे माझा रिप्रेझेंटेटिव्ह, माझ्याकडून पाठवलेल्या संताचा उपदेश प्राप्त प्राण्याचा तू हिशोब देखील नाही करायचा, त्याचा लेखाजोखाही नाही करायचास तू. खबरदार, जर त्याला पकडून आणलंस तर. धर्मराज हात जोडून म्हणतो, करबद्ध होऊन म्हणतो की हे परमात्मा, आपल्या हंसाला, आपला जो अनुयायी असेल त्याला मी कधीच नाही पकडणार, त्याला कोणताच दंड नाही देणार. धर्मराय दरबार में देई कबीर तलाक, मेरे भूले चुके हंस को तू पकड़िए मत कजाक. बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़, और तुमरे हंस को पकड़ो नहीं, मन 2 करोड़. आपला जो हंस असेल, मी कधीही त्याला नाही पकडणार, ना त्याला कधी दंडित करणार. आणि मग तो म्हणाला की परमात्मा, जोपर्यंत आपल्या शरणामध्ये हा जीव येत नाही, तोपर्यंत याचे पूर्वजन्मीचे संचित पापकर्म माझ्याकडे विद्यमान असतात. हे प्रभू, आणि माझ्या कागदांमध्ये ते नमूद केलेले आहेत. आणि इथला नियम आहे की जसे कोणी कर्म करेल तसे भोगावे लागतात. तर परमात्मा, त्याला तर मला दंड द्यावा लागेल, माझा नाईलाज आहे. तेव्हा परमात्मा कबीरदेवजी म्हणाले होते, कबीर साहेब, ये कर्म भरम ब्रह्मंड के मैं पल में कर हूँ नेस, और जिन हमरी दोही दी सो करो हमारे बेस.
हे तुझे कर्म भ्रम या ब्रह्मांडाचे तू लावून ठेवले आहेत, यांना एका मिनिटात नष्ट करेन, संपवून टाकेल, कॅन्सल करीन, क्रॉस मारीन यांच्यावर. आणि ज्यांनी माझी साक्ष दिली आणि तू त्यांना पकडून आणलंस, तुझे अनुयायी त्याला इथे घेऊन आले, तर तो म्हणाला की मी तर असा असा कबीर साहेबांचा बालक आहे, तू मला नाही पकडू शकत, तू चूक करत आहेस. त्यांना करा माझ्यासमोर उपस्थित, त्यांना मग माझ्याकडे घेऊन या माझ्या लेकरांना, तू त्यांना दंड नको देऊस. असं बोलणं ऐकून गरीबदासजी गदगद झाले की हे समर्थ बाबाजी तर खूप खूप बरेच तगडे आहेत, आणि इथला हा न्यायाधीश आणि हा खूप देवतांसारखा हात जोडून उभा आहे यांच्यासमोर. तर मग पुढे आपल्या लोकात घेऊन गेले परमात्मा. त्याच्या आधी काळाची ती स्थिती, ते स्थान दाखवले जिथे हे ब्रह्मलोकात वेगळी जागा शोधून गुप्तपणे राहतात. तो आपल्या मायेपासून लपून राहतो, तिथे साकार आहे. हा ज्योत निरंजन साकार आहे, नर आकार आहे, याचे उंच डोके आहे आणि लांब दात आहेत. शरीर याचा चेहरा बेढब असा आहे. आणि मग परमात्म्याने त्याचं दुसरं स्थान दाखवलं या 21व्या ब्रह्मांडात, जिथे हा तप्त शिलेवर भाजून 1,00,000 प्राण्यांचा आहार करतो, सूक्ष्म शरीरातून घाण काढून खातो, आणि जीव मरत नाहीत, ते कर्मानुसार आपले अन्य शरीर प्राप्त करतात. मग त्याने परब्रह्मच्या म्हणजे अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश केला. ते 11वं द्वार आहे, जे या काळाच्या लोकातून आणि क्षरपुरुषाच्या लोकातून अक्षरपुरुषाच्या लोकात जो प्रवेश करायचा असतो ज्या दाराने, ते 11वे द्वार आहे. आणि 12वं द्वार आहे या 7 शंख, या अक्षरपुरुषाच्या 7 शंख ब्रह्मांडांना पार करून, जिथे मग सतलोकात प्रवेश करायचा असतो, ते 12वं द्वार आहे. आत्तापर्यंत हे 10वं द्वार घोष लावला होता. हे 10वं द्वारही काळाच्याच या जाळ्यात आहे. आणि 11वं जे द्वार आहे ते तर कुणाला माहितीच नाही. बाकीचे जे कबीरपंथी आहेत ते कबीर साहेबांची वाणी वाचून त्याच्या विरुद्ध अर्थ लावून ते म्हणतात की 11वी खिडकी फक्त अंतिम खिडकी, 11वी खिडकी, 11वी खिडकी. त्यांना हे नाही माहीत की अर्धवट ज्ञान असलेला वैद्य खतरा असतो. आणि मग दावा करतात हे लोक की माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा गहन ज्ञान कुणालाच नाही, कारण की मला 11वी खिडकी मिळाली. आणि ती कुठे आहे सांगतात? 11वं द्वार म्हणतात सुरतीमध्ये आहे, सुरतीमध्ये. अरे भल्या माणसा, सुरती तर त्या दारातून पार होऊन जाईल. अरे सुरतीमध्ये दार असेल तर जाशील कुठे? खड्ड्यात? ही अशा प्रकारची बडबड. काही ज्ञान तर नाही यांना, बुडवलंय सगळं. कबीरपंथी असून कबीर साहेबांच्या मार्गाशी हे परिचित नाही आहेत. आणि हे लोक वाळवी आहेत परमात्म्याच्या मार्गातील, कारण यांनी दिलेला भक्तिविधी चुकीचा. हे तर नास्तिक करण्याच्या तयारीत आहेत जनतेला. कारण की जोपर्यंत परमात्म्याची यथार्थ भक्तिविधी नाही मिळणार, परमात्म्याकडून मिळणारे ते लाभ प्राप्त नाही होऊ शकत. आणि काही दिवसांनंतर आपोआप नास्तिक होतो प्राणी. सर्व साधना, सर्व चुकीच्या साधना करून थकून जातो, सोडून देतो तो मार्ग 11व्या द्वारापर्यंत. कारण ते 11वं द्वार कुणालाच माहीत नाहीये, जे दास सांगणार आहे. हे तर या ब्रह्मांडाच्या आतच हे सर्व काही सांगतात, शरीरामध्येच आहे सांगतात. आणि काही एक चतुर प्राणी आहेत कबीरपंथी नकली. ते म्हणतात शरीराच्या बाहेर 1.25 हात वर 11वं द्वार आहे. काय तुझ्या डोक्यात आहे का ते? शरीरापासून 1.25 हात वर काय ते आकाश आहे का जमिनीवर आहे? काय आहे काही पत्ता? शरीराची द्वारे आहेत ते तर मान्य आहे, 10 आहेत, नाहीतर 12, मग 16 तरी सांगते, तरी मान्य करू की बाबा याच्या आत तरी असतील. सांगतात की शरीराच्या वर 1.25 हात आहे, म्हणजे आम्ही काय भंपक आहोत? अक्कलशून्य गोष्टी या लोकांच्या. तर हे हळूहळू कंडम होतील या तत्वज्ञानाचा
सूर्योदय होताच परमात्म्याचा ज्ञानोदय होतोय. आता हे सगळे नकली संतपंथ हे आपोआपच यांचे हे चमचमणारे दिवे डिझेलवाले सगळे संपून जातील, निष्क्रिय होतील. आता ते 12वं द्वार आहे जे 7 शंख ब्रह्मांड पार करून सतलोकात प्रवेश करेल. कबीर परमेश्वरजींनी म्हटलं आहे कि द्वादश दर ऊपर बसे मोरा बालम. म्हणजे स्वतःचा महिमा स्वतःच सांगत आहेत परमात्मा. म्हणतायत की आपला जो मालक आहे आपल्या सर्वांचा तो 12व्या द्वाराच्या वर आहे, तिथे राहतो. आणि आदरणीय गरीबदास साहेबजींनीही जेव्हा परमात्म्याबरोबर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली सारी द्वारे, म्हणाले असंग जन्म तन मरत्या होगे जीवित क्यों ना मरे रे, और द्वादश दर मद मैल मठ बोरे बहुर ना देत रे रे. त्या 12व्या द्वाराला पार करून तिथे आहे ते 12वे द्वार, तिथे आहे तो मठ, ते स्थान जिथे गेल्यानंतर परत फिरून प्राणी या संसारात येत नाही, तो परमशांतीला प्राप्त होतो. जेव्हा 12व्या द्वाराला पार करून सचखंड सतलोकात प्रवेश केला, आदरणीय गरीबदास साहेबजींच्या शरीराचे तेज 16 सूर्यांइतकं प्रकाशमय झालं. आणि काय पाहिलं की त्या जिंदा महात्म्याच्या रूपात परमात्मा जात होते. त्या परमेश्वराने आपल्या रूपाला, आपल्या तेजाला लपवून ठेवलं होतं. आणि दुसऱ्या रूपात तेच कबीर परमात्मा आपल्या अन्य रूपात एका खूप मोठ्या सिंहासनावर तख्त म्हणजे आपलं हे लाकडी नाही, तख्त असतं. तख्त म्हणजे या राजे लोकांच्या राजगादीला तख्त म्हणतात. की अमुक राजा ह्या साली तख्तावर विराजित होता, तख्तावर बसला होता, म्हणजे गादीवर बसला होता. नियंत्रकाच्या स्थानावर समजा तख्त. तर तिथे परमात्मा विराजमान, दुसऱ्या रूपात सिंहासनावर, खूप सुंदर सिंहासन. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर परमेश्वरजी खालून गेले होते. गरीबदास साहेबजी त्यांच्या सोबत होते. तिथे एक चौरी ठेवली होती. जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये परमेश्वर कबीर देवजी, कबीर साहेबजी आपल्याच दुसऱ्या रूपावर चौरी ढळू लागले, जे एका सिंहासनावर विराजमान होते. जसे एक सेवक करतो, आपल्या गुरुदेवांवरती चौरी ढाळतो श्रद्धेसहित. गरीबदासजींनी विचार केला की अरे, भगवान तर हा आहे जो तख्तावर विराजमान आहे, गादीवर बसलाय. त्या परमात्म्याच्या 1 रोम कुपात करोड सूर्य मिळवले, करोड चंद्रमा, एवढे तेज होते. एका रोमाचं, 1 रोम कूप म्हणा किंवा 1 केस म्हणा, रोमकूप समजा. रोमकूपचा अर्थ आहे रोमाचं छिद्र, केसाचं छिद्र. आता गरीबदासजी विचार करू लागले की हा भगवान बाबाजी इथला नोकर आहे की काय, जे जिंदा महात्म्याच्या रूपात भगवान गेले होते खालून वर. त्याच वेळी ते तेजोमय शरीर उभं राहिलं. तेजोमय शरीरवाले प्रभू उभे राहिले आणि जिंदा महात्म्याचे रूप त्यांच्यावर विराजमान झाले. अनंत ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या त्या सिंहासनावर. आणि ते तेजोमय शरीर चौरी ढाळू लागले बाबाजीच्या रूपावर, नोकराप्रमाणे, सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजी कधी इकडे बघत आहेत बालक, कधी तिकडे बघत आहेत. विचार करतायत की काय कारण आहे की या बाबाजींवरती आणि हे भगवान चौरी ढाळतायत. एवढ्यात काय पाहिलं की ते तेजोमय शरीर त्या जिंदावाल्या शरीरात सामावलं. एकटं जिंदावालं शरीर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या स्वामीच्या त्या सिंहासनावर विराजमान झाले. चौरी आपोआप ढाळली जात होती. आपोआप डोक्यावर असं होत आहे. गरीबदासजी बुचकळ्यात पडले आणि म्हणाले की हे भगवान, खरोखर तुम्हीच परमात्मा आहात. म्हणाले, हो बेटा,
मीच परमात्मा आहे. सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर गरीबदासजींनी तिथं पाहिलं ते सर्व देखावे, तो समुद्र आणि भरलेले ते दूध आणि दह्याचे माठ, सरोवर पाहिले, फळदार वृक्ष पाहिले आणि तिथलं वातावरण पाहिलं. म्हणाले, भगवान आता मला इथेच ठेवा तुमच्या बालकाला. तिथले ते सर्व भक्त जे आत्मा हंस तिथे राहतात त्यांना भेटले. कबीर साहेबांनी मग त्यांना सृष्टीरचना सांगितली. ते अन्य जे तिथे राहतात पुण्यात्मा त्यांनी सांगितलं की असं असं जे इथून निघून गेले त्यांनी ही चूक केली होती आणि त्याची शिक्षा बघा कुठे भोगायला लागत आहे. परमात्मा जातात, कोणी ऐकत नाही, त्या काळाच्याच फेऱ्यात अडकून पडले आहेत. त्याच्या खोट्या सुखात सर्व तिथेच व्यस्त आहेत. जन्म आणि मृत्यू आणि 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात ते कष्ट उपसत आहेत. तर गरीबदास आणि आता हे आहे ते स्थान जिथे कधी जन्म मृत्यू नाही होत, कधी वृद्धावस्था नाही येत आणि काहीही काम नाही करावं लागत. इतका आनंद असतो, सर्व आहार उपलब्ध आहे. गरीबदासजी म्हणाले, भगवान मला इथेच ठेवा, परत पाठवू नका भगवान. तो तर खूप वाईट लोक आहे भगवान, तिथे हाहाकार माजला आहे. तेव्हा गरीब परमात्मा त्याला म्हणाले की बाळा, तू इथून जेव्हा गेलास तू खूप भक्तियुक्त होतास, आता तू भक्तिरहित झालास. मी एक असा मंत्र देईन ज्याला सतनाम म्हणतात. 2 अक्षरी आहे, ज्यात एक ओम मंत्र आहे, एक तत्वगुप्त आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक 23 हा मंत्र सांकेतिक अर्धसांकेतिक लिहिला आहे. ओम तर सार्वजनिक आहे, स्पष्ट आहे. तत् आणि सत हे 2 मंत्र गुप्त आहेत. हे केवळ कबीर परमात्मा यांनी आपल्या प्रिय आत्म्यांना दिले होते, ज्यांना मोक्ष मिळाला. मग त्यांना सक्त ताकीद दिली होती की आता या सतनामाला उघड करू नका, नाहीतर येणाऱ्या आगामी काळात या काळाचे दूत डाव खेळतील आणि माझी मुलं भिन्नता ओळखू शकणार नाहीत. कारण की हा मंत्र देणारा पृथ्वीवर एकच असू शकतो, दुसरा नाही असू शकत. एकतर परमात्मा आले होते, त्यावेळी ते एकटेच होते. ना कुठलं असं साधन होतं, ना कुठला मीडिया, ना कुठला कन्व्हेन्स होता. आणि तरीही परमात्म्याने 64 लाख शिष्यांना स्वतःच नाम दिलं, दीक्षा दिली होती, इतरांना नव्हती दिली. भले हा मंत्र नव्हता दिला, हे 5 मंत्र जे आपल्याला 7 मंत्र तयार करून दिले जातात, तर त्यात केवळ हे 5च मंत्र द्यायचे दाता, कारण त्यांना माहिती होतं की हे आत्ता मला ओळखू शकणार नाहीत आणि जरी यांनी कुणाला हा मंत्र दान केला तरी तो उघड होऊन जाईल, गोष्ट बिघडून जाईल. या दृष्टिकोनातून त्या गरीबदास साहेबजींना म्हणाले की तुम्ही या नामाचा जप करा, कारण की आपण पक्के भक्त आहात, आपल्यामध्ये श्रद्धा पूर्ण असेल. आपण हे स्थान पाहिलंय आणि ते स्थान पाहिल्यानंतर आपल्याला हे स्वप्नातही आवडणं शक्यच नाही. या बोलण्याने गरीबदास साहेबजी संतुष्ट झाले की जशी आज्ञा प्रभू आपली, आणि म्हणाले की हे आता सांगू नकोस. परमात्म्याने स्वतःचं सगळं ज्ञान त्यांच्यात फीड केलं गरीबदास साहेबजींच्या आत्म्यामध्ये, जसं एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये. खूप मोठे हे सत्संगाचे व्हिडिओसुद्धा कितीतरी तासांचे फॅक्स केले जातात आणि त्यातही सेव्ह होतात. असे परमात्म्याने ते ज्ञान, तत्वज्ञान जे कबीर पंथात घुसलेल्या कबीरपंथी नकली संतांनी, काळाच्या दूतांनी काहीशी खराब केली होती, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीरवाणी, आपल्या पद्धतीने हवे तसे अनर्थ केले होते, त्याच्या पूर्तीसाठी आदरणीय गरीबदास साहेबजींमध्ये ते पूर्ण ज्ञान त्यांच्यामध्ये फीड केले होते आणि मग त्याला सार्वजनिक करवलं होतं. आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींच्या वाणीमध्ये परमात्म्याने असं मिश्रण करून टाकलं की ना तर गरीबदासांच्या पंथातील समजू शकले त्यांना,
आणि त्या मिश्रणाशिवाय ती वाणी सुरक्षितही राहू शकत नव्हती. कुठे कुठे तर गरीबदासजींनी राम आणि कृष्णाचा महिमा ऐकवला आणि हे भोळे आत्मे राम आणि कृष्णावरती आरूढ आहेत, त्याच आधारे या वाणीला सुरक्षित ठेवलं. जर त्यात कुणीन टाकलं असतं तर कुणीच ग्रहण नसतं केलं. तर ज्या कारणाने गरीबदासजींच्या पंथाच्या अनुयायांनी गरीबदास साहेबजींना विष्णूजींचा अवतार मानले, त्या ज्ञानाला न समजता त्यांच्या वाणीशी अपरिचित जेवढेही गरीबदासजींचे जे ते संत झाले आहेत किंवा त्यांचे पंथी आहेत, अनुयायी आहेत, गरीबदासी म्हणवतात, एक माझ्या पूज्य गुरुदेवजींना सोडून त्या संपूर्ण गरीबदास पंथातील कोणाकडेच हा मार्ग नाही. आणि हे परमात्म्याने एका सुनियोजित पद्धतीने इथपर्यंत पोचवलं. आमचे जे गरीबदासजींनंतर जे थेट शिष्य झाले ते शीतलदासजी होते. गाव उमराणामध्ये त्यांचा आजही आश्रम आहे छोटासा. त्यांना गरीबदासजींनी विशेष सूचना दिली होती की या मंत्राचा तू जप कर. केवळ एक सुयोग्य शिष्य ज्याला मी संकेत देईल त्याला तू सांग. तर गरीबदासजींनी स्वप्नात त्यांना संकेत दिला आणि दुसरा जो त्यांचा शिष्य अधिकारी होता त्याला सांगितलं याला दे आणि त्यालाही हेच सांग की तो कोणालाच हे सांगणार नाही. अशी चालत चालत माझ्या पूज्य गुरुजींजवळ ही केवळ या गरीबदास पंथातून एकच साखळी आली आहे हे सत्य माना. आणि त्यांनी मग या दासाला हे पाठवलं, हे ज्ञान दिलं. माझ्या पूज्य गुरुदेवजींचे बरेचसे शिष्य होते. काही साधूही बनले होते, लाल रंगाचे कपडे घालून राहत होते. त्यांनाही आदेश नाही दिला नाम देण्याचा, केवळ या दासाला. दास तर एक सर्व्हिस करत होता. इथेच होतो मी या हरियाणामध्ये, या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि जेव्हा या दासाला माहीत नाही काय पाहिलं होतं या दासामध्ये, स्पेशल मला सांगितलं होतं की हे नाम तू देत जाशील, सत्संग कर आणि एकटं वाटून घेऊ नकोस. परमात्मा तुझ्या सोबत असतील आणि विश्वात तुझ्यासारखा पृथ्वीवर कोणी संत नसेल. त्यावेळी माझ्या पूज्य गुरुदेवजींचं वय जवळजवळ 105 वर्षांचं होतं. आणि म्हणतात साध वचन पलटे नहीं, चाहे पलट जावा ब्रह्मांड. तर पुण्यात्म्यांनो, असं या आपण अनमोल ज्ञानाला सुरक्षित ठेवलं होतं. तर गरीबदास साहेबजींना म्हटलं होतं, बेटा आपण जा आणि प्रचार करा माझ्या वाणीचा आणि असं याला गुप्त ठेवा आणि स्वतः जप करा या मंत्राचा, अन्य कोणाला. ते कबीर परमात्माही हेच म्हणाले होते की एक सुयोग्य शिष्य तुला संकेत देईन त्यालाच दे. तर असा संकेत होत होत हा माझ्या पूज्य गुरुदेवजींपर्यंत पोचला, मग या दासाला प्राप्त झाला. आणि सन 1997 मार्च महिन्यात फाल्गुन शुद्ध एकादशीला परमात्म्याने या दासाला काही वेळासाठी दर्शन दिलं आणि म्हणाले की आता या सतनाम आणि सारनामाला करून टाक सार्वजनिक. वेळ आली आहे बेटा. पुण्यात्म्यांनो, आता पुण्यात्म्यांनो, गरीबदासजी महाराजांना परमात्मा म्हणाले की आता तू जा परत बेटा आणि या सतनामाचा जप कर. तू लवकरच भक्तीचा धनी होशील. तुझी जी काही हानी झाली आहे ती यामुळे अक्षरशः भरून निघेल. मग त्याचा महिमा सांगितलाय परमात्म्याने. जे गरीबदासजींनी परमात्म्याकडून ऐकलेलं ज्ञान आहे ते कसं सांगितलंय की सतनाम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. सतनामाच्या एका श्वासाची किंमत पुण्यात्म्यांनो केवढी आहे.
एका सतनामाच्या श्वास उच्छ्वासाने एका संपूर्ण मंत्राची कमाई होते. जसा आपण एक मंत्र श्वासातून बाहेर सोडता, दुसरा आत घेता, हा एक संपूर्ण जप झाला सतनामाचा. काही भक्त असमंजसपणात असतात. हा एक मंत्र समजा की बस सुरू ज्याने केला अंत दुसऱ्यामध्ये झाला, बस हा एक मंत्र. याची काय किंमत आहे? आपण तर बालक आहात, आपल्याला माहीत नाही. हा तिथे डिपॉझिट होत असतो आपला परमात्म्याच्या सच्च्या दरबारात. की परमात्मा कबीर साहेबजींनी सांगितलं आहे, गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून हे ज्ञान दिलं आहे की एका तराजूच्या एका पारड्यात तागडीच्या बॅलन्स इंग्रजीत म्हणतात या तराजूला, एका पारड्यात म्हणतात की सतनामाच्या एका स्मरणाची किंमत ठेवा, व्हॅल्यू. आणि म्हणतात की तराजूच्या दुसऱ्या पारड्यात 14 लोक ठेवा. हे 14 लोक कोणते? हा ब्रह्माजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शिवजींचा लोक, स्वर्गलोक, आणि हा दुर्गाचा लोक, आणि हा ब्रह्मलोक, खालचा पाताळ लोक, आणि अन्य लोक. 6 लोक वेगळे आहेत. 7 आहेत तसे, पण हा पाताळ लोक वेगळा. या 3 लोकात गणला जातो स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि हा पाताळ लोक. एक महास्वर्ग आहे, एक धर्मराजाचा लोक, आणि हे प्रत्येक वेगवेगळे 98 हे 96 हे 88,000 खेडी आहेत. अशा प्रकारचे हे 14 लोक आहेत. जसे गोलोक, भूलोक, भुवलोक, अशा प्रकारचे बरेच 14 लोक होतात सर्व मिळून. तर काय सांगितले की 14 लोक हे एका बाजूला, आणि एक श्वास सतनामाची किंमत एका पारडीमध्ये. और 3 लोक पासंगदर है. ही पूर्ण पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गलोक, ज्याला इंद्राचा लोक म्हणतात, या 3 लोकांची तर कशात गणनाच नाहीये. आता पासंग काय होता? पूर्वी तराजू असायचा, देशी पद्धतीचा, वाटतं अजूनही गावात असेल. आता तशीच लोखंडाची असेल, पूर्वी लाकडाची दांडी असायची. आता लोखंडी साखळ्या असतील, पूर्वी दोरी बांधलेली असायची पारड्याला. तर त्यात हाताने तोलत असत. एका दांड्याला एक दोरी बांधलेली असायची सेंटरला, तर दोन्ही बाजूला तराजू असायचा. तर आपल्या घरोघर हे काही कणिक घ्यायला यायचे व्यापारी लोक, गहू वगैरे तोलायचे, येऊन मोल करून घ्यायचे. तर त्यावेळी त्यांना प्रथम सांगितलं जायचं की लालाजी, पासंग तुझी तोलून दाखव तागडी. तो पाहायचा, एखादं पारडं वर खाली होत असेल तर त्या गव्हानेच 1 मूठ गहू उचलून दुसऱ्या पारड्यात घालून त्याचा समतोल साधायचा त्या तराजूचा. त्याला पासंग म्हणायचे की इतका पासंग आहे यात, इतकी चूक आहे यात. तर तो पासंग नीट करण्यासाठी 1 मूठ गहू तर असेच टाकायचे त्यात, ते सौद्यात नसायचे. आणि सौदा तर असा असायचा की समजा 10 क्विंटल गहू घेऊन जा, तो सौदा आहे. तर परमात्मा म्हणतात के सतनाम पालड़ रंग होरी हो, और 14 लोक चढ़ाव राम रंग होरी हो. ये 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. की तरीही ते सतनामाचं पारडं जड राहील, उचलणार नाही, आणि ते 14 लोक असलेलं वर उचललं जाईल. आता पुण्यात्म्यांनो, एका श्वास उच्छ्वासाची किती किंमत. तर आपण किती भक्ती घेऊन इथं आलो होतो. आपण आजीवन करत राहू, तेव्हा जाऊन ते पूर्ण होईल. आणि पुण्यात्म्यांनो, कारण की आपण आपल्या भक्ती कमाईला इथे वेस्ट खूप करतो, यामुळे ती लवकर साठू नाही शकत. कारण की आपल्याला काळाने असं गुंतवून टाकलं आहे, इच्छा नसतानाही कुठे ना कुठे ते पंक्चर होतच ते कोणत्या ना कोणत्या कारणाने. कोणी मुलाला दुखावलं तर त्याला अंतरात्म्याने काळ इथे फसवतो.
परंतु त्यावेळी आपण हा निश्चय केला पाहिजे की मुलाला परमात्म्याशी जोडायला पाहिजे, आणि मग तो स्वतः रखवाला आहे. हा मग विश्वास ठेवायला हवा की परमात्म्याशी जोडला गेला, त्याचा साथी आहे तो. त्याचं बिघडत काहीच नाही, पण आपलं हृदय कमजोर झालेलं असतं. इतके कष्ट आपण इतके कष्ट उपसलेत युगानुयुगे. जसं म्हणतात की जसं कुत्र्याला कोणी लाठी मारतं आणि तो बिचारा इतका पीडित होऊन जातो, इतका त्रासतो, मग कुठेही बसलेला असेल आणि थोडासाही काही आवाज झाला असा लाठीसारखा, तिथेच बसल्या बसल्या ओरडायला लागतो. प्रत्यक्षात आजूबाजूला काहीच त्रास नाहीये. तर आपण एवढे दुःखी झालेले आहोत युगानुयुगे. आपण इतके भयभीत आहोत की न जाणो काय वीज कोसळेल या बाळावर, काय होईल बाबा. तर आपण घाबरत असतो आणि आपण त्या भीतीमुळे ती भक्तीसुद्धा आपण त्यात काही ना काही विभागून तर टाकतोच. जसंही आहे आपण करत राहा. एक दिवस असा येईल, आपल्या सर्व लक्षात येईल आणि मग भगवान त्यांचा रखवाला दिसून येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीचा खूप नाश करतो, आशीर्वाद देऊन टाकतो. कोणाच्या डोक्यावर हात ठेवून, तुमच्या कोणी पाया पडलं, डोक्यावर हात ठेवला, आपली गेली पुंजी खूप मोठी. कारण की ज्याच्याजवळ काही असेल तोच तर देऊ शकेल. आता पूर्वी हा रिवाज कसा पाडला होता काळाने, कारण की आपले आजोबा पणजोबा आणि खूप खूप पूर्वीच्या मागच्या जन्मातील जेवढेही आमच्या पिढ्या किंवा महापुरुष झाले ते खूप भक्तियुक्त असायचे. त्यांची वचने सफल होत होती आणि ते काय करायचे की आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायचे. भगवान करो तुझं असं असं होवो, भगवान करो तुझं तसं होवो, आणि असं होऊ दे, तुला तो नातू होवो, तुला पुत्र होवो. तर असे ते आपल्या पुंजीला नष्ट करत असत. आपल्या टायरमधून, आपल्या चाकातून, आपल्या ट्यूबमधून दुसऱ्याच्या चाकात हवा भरायचे. आता ना ती त्यांची ट्यूब कामाची राहिली, ना स्वतःची खराब करून टाकली, दोघेही जागीच थांबले. त्याचा विधी आहे की त्याच्यात हवा भरण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, ती तिथूनच हवा भरली जावी. तर समजणाऱ्याला इशाराच खूप असतो. आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींना वरती हे सर्व दाखवलं दात्याने. तिथे काय झालं की गरीबदास साहेबजी यांचे जे मित्र होते त्यांना काही वेळाने, तासा 2 तासांनी आठवलं की बाबा तो गरीबू कुठे गेला. गरीबदासजींना गावात गरीबू म्हणायचे, शॉर्टकटमध्ये म्हणायचे. गावात हे अशीच हाक मारतात, गरीबला गरीबू म्हणत असत. आणि गरीबदास साहेबजी चुडाणी गावाचे भाचे होते. जन्म त्यांचा तिथे चुडाणीमध्येच झाला होता. त्यांच्या आजोबांना कुणी पुत्र नव्हता, म्हणजे गरीबदासजींचे मामा नव्हते. ज्या कारणाने आदरणीय गरीबदास साहेबजींच्या पूज्य पिताश्रींना तिथे घर जावई ठेवले होते. तर अशा प्रकारे थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं आवश्यक आहे. तर तिथेच त्यांचा जन्म झाला होता. तर गुराख्यांनी पाहिलं की अरे, त्या मुलीचा मुलगा कुठे आहे, तो आपल्या गायींजवळ का उभा नाही आहे. बऱ्याच 2-3 तासांनी त्यांच्या लक्षात आलं. मालकांची कृपा होती. त्यातला एक आला आणि म्हणाला, बाबाजी निघून गेले असतील. त्यांनी येऊन पाहिलं, गरीबदासजींचे शरीर असे बसले आहे. लांबून आवाज दिला, गरीबू उठ रे बाबा, तुझा टाईम, तुझी पाळी आली, गायी सांभाळायची पाळी आली तुझी, उभा राहा. आता जवळ येऊन म्हणाले, भगतजी उभे राहा, समाधी लावून बसले आहात. जवळ येऊन त्याला पकडून हलवू लागले, म्हणाले, उभा राहा बाबा. आता तो पडला असा, तो तर त्याच्यात नव्हताच आत्मा. आता एकदम ती मुले अचंबित झाली. ते मोठे मोठे गुराखी गवळी ते आले, आरडाओरडा केला, अरे मेला मेला. जादू टोण्याचं दूध प्यायले. बाबाजींनी जंतरमंतर केलं. आणि आता तर
मुलीचा मुलगा मेला. एकुलता एक मुलगा. तिला दुसरा मुलगा नव्हता. आता पुण्यात्म्यांनो, धावपळ झाली. 2-3 गुराखी पळत आले गावात. 1.5 किलोमीटर अंतरावर शेतापासून गाव होतं चुडाणी. तर तिथे समजताच साऱ्या गावामध्ये हाहाकार माजला. छोटंसं गाव होतं, 30-40 घरं होती. आणि आई वडील हे दुःख सहन नाही करू शकले, ते बेशुद्ध झाले. 12 वर्ष तिथं राहिल्यानंतर संतान प्राप्ती झाली होती आणि तोही मृत्यूला प्राप्त झाला हे ऐकून ते एकदम बेशुद्ध पडले. आता पळाले सगळे अनवाणी पायांनी. जिथं शेतात सांगितलं होतं तिथं असं झालं. सगळी कहाणी सांगितली गेली. आता तिथं जाऊन पाहिलं, मुलगा खरोखरच मरण पावला आहे. त्यांना उचललं, गावामध्ये आणलं. मग आपल्या त्या कुळातील लोक एकत्र जमले. त्यांना उचलून स्मशानभूमीत चितेवर ठेवलं. अंतिम संस्कार करण्याची तयारी केली. अग्नी लावणारच होते तेवढ्यात परमात्म्याने त्या आत्म्याला बॉडीमध्ये पाठवलं, शरीरात परत सोडलं. एकदम उभे राहिले गरीबदासजी. थरथरायला लागलं सगळं शरीर. असं हलून एकदम उभे राहिले आणि उठून मग जी वाणी परमात्म्याने त्यांच्या हृदयात फीड केली होती त्याच ज्ञानाला बोलू लागले. अन्य कोणतीच गोष्ट बोलत नव्हते. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीरे हैं ये कुल के सिरजनहारे। अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने, जल के बिंब अगाध गति हम सूते चादर ताने। अजब नगर में ले गए हमको सतगुरु आन म्हणजे येऊन. अजब नगरात घेऊन गेले, सतलोकात घेऊन गेले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव संतोष मनोहर निकम. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट वाटूर फाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय ॲडव्हर्टायझिंग, डिझायनिंग आणि प्रिंटिंगचा व्यवसाय आहे माझ्यावाला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2005 मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आमचा परिवार जो आहे तो स्वाध्याय परिवारामध्ये होता आणि स्वाध्याय परिवाराचे जे काही नियम वगैरे जे आहेत ते पाळत होता. तर आमचे जे चुलते आहेत ते हे स्वाध्याय केंद्र चालवायचे आमच्या इथे वाटूरला, आणि आमचं पूर्ण परिवार त्या स्वाध्याय केंद्रामध्ये जायचा. स्वाध्याय केंद्रामध्ये स्वाध्याय हा जो भक्तिमार्ग आहे तो पूर्णतः गीतेवर चालतो. गीतेमध्ये गीता जी आहे, गीता म्हटलं की भगवान श्रीकृष्ण आले, आणि स्वाध्याय हा भगवान श्रीकृष्णालाच सर्वोपरी मानणारा पंथ आहे. आणि आम्हीसुद्धा हा त्या नियमाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाला सर्व काही आहे असं मानत होतो आणि भक्ती करत होतो. आणि दर गुरुवारी स्वाध्याय परिवाराचे कार्यक्रम होत असायचे. त्या कार्यक्रमाला आम्ही जायचो. वाटूर, आमच्या गावातील जे काही वाटूर आहे त्या गावातील जे काही आमचे काही मित्रपरिवारातील जे काही मंडळी असायचे त्या सर्वांना आम्ही बोलून आणायचो आणि तो कार्यक्रम ठेवायचो. त्या कार्यक्रमात आमचा पूर्ण परिवार जायचा. तुम्ही स्वाध्याय परिवाराशी निगडीत असताना भगवान श्रीकृष्णाची भक्ती करत होतात आणि त्यांनाच तुम्ही सर्व मानत होतात. असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांचीच भक्ती घ्यावी अशी गरज का भासली? संत रामपालजी महाराजांची भक्तीच का घ्यावीत असं वाटण्या अगोदर मी वाटूर ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद आहे, तर या ठिकाणी मी ते 150 किलोमीटरचं अंतर आहे. मी वाटूरहून खुलताबादला पायी जायचो आणि त्या ठिकाणी मारुती आहे, भद्रा मारुती. तर पायी जायचो तो बिना चप्पलचा.
पायी जायचो त्या ठिकाणी आणि मला 2 दिवसाचा टाईम लागायचा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जर निघलो मी तर तिथं त्या ठिकाणी शनिवारी मी सकाळी 2:30-3च्या सुमारास पोचायचो खुलताबादला. त्या ठिकाणी जाऊन आंघोळ वगैरे करून मी त्या ठिकाणी दर्शन वगैरे घ्यायचो आणि दर्शन वगैरे घेऊन रिटर्न पुन्हा वाटूरला यायचो. असं करत असताना आमचे मित्र औरंगाबादला तिथे TV टेपचं काम शिकायला गेले होते आणि त्यांनी संत रामपालजी महाराज 2004ला भारत भ्रमण करत असताना ते औरंगाबादला आले होते आणि आमच्या मित्रांनी संत रामपालजी महाराजचा उपदेश घेतलेला होता. तर त्यांची माझी गाठभेट झाली. तर त्यांनी त्यावेळेस मला काही सांगितलं नाही, पण माझं कंपल्सरी खुलताबादला दर्शनासाठी जाणं होतं. तर 2005ला परत संत रामपालजी महाराज भारत भ्रमण करत असताना औरंगाबादला आले आणि 2005ला औरंगाबादमध्ये कार्यक्रम होता त्यांचा. तर माझे मित्र मला वाटूरला भेटले आणि म्हणे की एक महान संत औरंगाबादला येणार आहेत म्हणे आणि तुम्ही येणार का म्हणे. तर मला जन्मताच मला जसं कळायला लागलं तसं माझा स्वभाव असा होता की साधू संतांच्या सहवासात राहणं, मला जाणं आवडणं, त्यांच्यासोबत राहणं आवडत होतं मला. तर ते मी जेव्हा ऐकलं की बाबा एक हरियाणामधून एक साधू संत महात्मे येत आहेत औरंगाबादला, तर आपण दर्शनाला गेलं पाहिजे. आणि मी ते ऐकून औरंगाबादला दर्शनासाठी गेलो मी. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही औरंगाबादला संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग होता त्या सत्संगाला तुम्ही गेले, तो सत्संग तुम्ही पूर्णपणे अटेंड केला का? आणि सत्संगामध्ये संत रामपालजी महाराजांनी जी सद्भक्ती सांगितली ती सद्भक्ती तुम्ही त्यावेळेस स्वीकारली का? मी ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये गेलो त्यावेळेस संत रामपालजी महाराज जे काही हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मामध्ये जे काही 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता हे जे काही धर्मग्रंथ आहेत ते एक धर्मग्रंथ खोलत होते आणि त्याच्यामध्ये जे श्लोक होते त्या श्लोकावर बोट ठेवून ते समजावून सांगत होते. पण मी स्वतः 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता ह्या धर्मग्रंथामध्ये कोणताही ग्रंथ वगैरे वाचलेला नव्हता आणि ते जे काही ज्ञान सांगू लागले ते ज्ञान माझ्या डोक्याच्या वरून गेलं आणि ते मला काही समजलंच नाही. आणि समजलं नाही तसं तर समजलं नाही आणि मी 3 दिवस त्यांचं सत्संग अटेंड केलं. अटेंड करून मी परत वाटूरला निघून आलो. मी वाटूरला आल्याच्यानंतर मी ज्या पवित्र हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे तर त्या काही चालीरूढी परंपरा आहे, जे देवळात जाणं आहे, पितृपूजा घालणं आहे, सत्यनारायण वगैरे जे आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये नव्हत्या. तर मला असं वाटू लागलं की संत रामपालजी महाराज ज्ञान हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत होतं. तर त्यामुळं मी वाटूरला गेल्याच्यानंतर मी रामनामाच्या वह्या जमा केल्या. रामनामाच्या वह्या जमा करून मी हिंदू, मुस्लिम सर्व अशा जे काही धर्म आहेत ह्या प्रत्येक धर्माच्या घरामध्ये त्या वह्या दिल्या. त्या वह्या मी रामनामानं लिहून आणल्या आणि जमा करून त्या परत मी जालन्याला आणून द्यायचो आणि त्याच्या बदल्यात परत मी वह्या घेऊन जायचो. आमचा जो मित्र आहे तो संत रामपालजी माझा जो उपदेशी होता त्याचा माझा विरोध सुरू झाला. त्या विरोधातून मी ह्या गोष्टी करू लागलो आणि ह्या गोष्टी करत असताना त्याची माझी परत एक भेट झाली आणि तो सहज बोलता बोलून गेला की म्हणे तू जे आरोप करतो आहेस की संत रामपालजी महाराज हिंदू धर्माच्या चालीरूढी परंपराच्या विरोधामध्ये ज्ञान देत आहेत, तर तू हे जे आरोप करतो हे याच्यामध्ये तू गीता वाचली का, वेद वाचले का, शिवपुराण वाचलं का, मार्कंडी पुराण वाचलं का, कोणतं शास्त्र वाचलं का? आणि खरंच तो जे काही बोलला ते खरं होतं आणि ते माझ्या मनाला लागलं. त्यानंतर मी माझ्याकडे लॉस एंजल्सची गीता होती, ती गीता प्रेस गोरखपूरचे देवी भागवत, विष्णुपुराण, शिवपुराण, मार्कंडी पुराण, गीता प्रेसची गोरखपूरची गीता हे सर्व ग्रंथ घरी आले आणि मी ते वाचन करायला सुरुवात केली. वाचन करायला सुरुवात केल्याच्यानंतर मी प्रत्येक एक पेज, एक श्लोक चेक करायचो, त्याच्याशी तो जो असं जुळवत राहायचो. मी असं जुळत असताना मी संत रामपालजी महाराजच्या सत्संगमध्ये ऐकलं होतं 3 गुण, आदि मायाशक्ती, ओम हे काय आहे, ओम तत्सत हे असं माझ्या ऐकण्यात आलं होतं. तर 3 गुण, सतोगुण, रजोगुण, तमोगुण हे काय आहेत, कोण आहेत हे मला देवी भागवतने समजलं. गीतामध्ये सांगितलेलं आहे की हे अर्जुन, ब्रह्मरूप मूल प्रकृति ये तो मेरी पत्नी है, इसके योनि में बीजों को स्थापन करने वाला मैं पिता हूँ. तर त्यावेळेस असं वाटलं की ही प्रकृती कोण आहे
हा जो भगवंत आहे तो म्हणतो की इसके योनि में बीजों को स्थापन करने वाला मैं पिता हो. हा पिता कोण आहे? तर हे ज्यावेळेस माझ्याकडून देवी भागवत पाहण्यात आलं तर ते देवी भागवतमध्ये समजलं की ही प्रकृती जी आहे या प्रकृती दुर्गादेवीला ही प्रकृती म्हटल्या जातात. सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मन, तमोगुण शिव हे 3 देवता आहेत आणि यांची जी आई आहे ती प्रकृती नावानं गीतेत सांगितलेली आहे आणि तिचंच नाव देवी भागवतमध्ये जर पाहताल तर त्या ठिकाणी दुर्गादेवी आहे, प्रकृती आहे, अष्टांगिनीसुद्धा म्हणतात तिला आणि त्याच देवी भागवतमध्ये हे स्पष्ट झालं आणि ते परत मी गीतेमध्ये पाहिल्याच्यानंतरसुद्धा मला जाणवलं की हो हे अशाला असंच आहे. त्यावेळेस ते एक चॅप्टर माझ्या लक्षात येत गेलं. संत रामपालजी महाराज हे 2005ला जे आले होते हे संत रामपालजी महाराज हे ज्ञान हे लागले वास्तविक ज्ञान होतं आहे. मग मी त्यावेळेस आणखीन खोलवर जाऊन एक श्लोक मी चेक करत राहिलो. तर संत रामपालजी महाराज सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म मूर्ती होतो. तर मी गीता अध्याय 2मध्ये वाचलं की भगवान श्रीकृष्ण म्हणतो हे अर्जुन तुझा माझा जन्म मूर्ती होतो, हे तू ते जाणू शकत नाही पण मी ते जाणतो आहे म्हणे. तर हे माझ्या पाहण्यात आलं आणि जसंच प्रत्येक एक मी पेज उलटत गेलो. जसं देवी भागवत पाहिलं, विष्णुपुराण पाहिलं, शिवपुराण पाहिलं आणि गीता पाहिली. ह्या गीतेमध्ये सर्व स्पष्ट झालं की संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहेत आणि याच्यामध्ये हे ग्रंथ वाचत असताना माझा 1 वर्षाचा कालावधी गेला. 1 वर्षाच्या कालावधी मी समजलं की पाहिलं मी हे सर्व ग्रंथ मला ओढून सांगतात की संत रामपालजी महाराज हे पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण संत येतं. आणि 1 वर्षानंतर मी तिकडं जाण्यासाठी व्याकुळ झालो आणि ते ज्ञान मला समजलं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की मी प्रत्यक्षात परमेश्वराला भेटलो आणि परमेश्वर माझ्यापासून भेटून दूर गेलेला आहे. एक वर्षानंतर जेव्हाच मला समजलं तेव्हाच मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलो होतो. माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी काही जाऊ शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये आमच्या वाटूर गावाच्या बाजूलाच एक खेडं आहे. त्या ठिकाणी दासबोधच्या बैठकी होत असतात. माझ्याकडे पैसे नव्हते जाण्यासाठी. तर म्हणलं चला या ठिकाणी एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात काय ज्ञान आहे काय नाही हे पाहात. तर त्या ठिकाणी मी त्या गावामध्ये गेलो. संध्याकाळच्या 7च्या सुमारामध्ये ते कार्यक्रम चालू होणार होता. मी त्या गावामध्ये गेलो आणि त्या ज्या ठिकाणी तो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाच्या दरवाजामध्ये चौकटीमध्ये मी पाय आतमध्ये टाकणार तर त्या स्टेजवर जो कोणी व्यक्ती निरूपण देणारा होता तो निरूपण देणारा व्यक्ती बोलला की या विश्वामध्ये एकच असे संत होऊन गेलेत की ते कबीर संत आहेत आणि स्वतःचं शरीर ते इथून स्वर्गात घेऊन गेलेले आहेत. आणि ज्यावेळेस मी ते ऐकलं माझा पाय मी चौकटीच्या आतमध्ये ठेवणार आणि हे शब्द माझ्या कानावर पडले त्यावेळेस माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि मी आणखीनही व्याकुळ झालो की संत रामपालजी महाराज हेच खरे पूर्ण संत आहेत. तो का आणि मी त्या जे काही निरूपण चालू होतं त्या निरूपणाच्या ठिकाणी मी समोर जाऊन त्या स्टेजच्या जवळ जाऊन बसलो आणि मी ऐकायला बसलो. तर त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की ते म्हणे 3 गुण अनुसया, अत्रि ऋषी म्हणजे ओम, अनुसया म्हणजे दुर्गादेवी आणि 3 गुण म्हणजे सत्वगुण विष्णू, रजगुण ब्रह्मन, तमोगुण शिव. ह्या 5 जणांच्या भोवतीच दासबोधाची दासबोधाच्या बैठकी ज्या होतात हे फिरतात. यांच्याकडे वास्तविक ज्ञान नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी हे याच्या पुढचं ज्ञान माझ्याकडं आहे जे की संत रामपालजी महाराजांनी 2005मध्ये मला सांगितलं होतं. आणि हे जे ग्रंथ मी 1 वर्षामध्ये वाचलेत हिंदू धर्माचे 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता या धर्मग्रंथामध्ये माझं पाहण्यात आलं आणि तेव्हा समजलं की मला संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहेत. आणि 2 महिन्यानंतर मी जे काही मला व्यसन होते गुटखा सिगरेट वगैरे हे माझे ते ज्ञान समजल्यानंतर 2 महिन्याखाली माझे सर्व काही बंद झाले. आणि त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी वाटून एकला निघालो आणि हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांचं दर्शन झाले माझे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी 2005मध्ये आपल्याला तत्त्वज्ञान दिलं, परंतु ते तत्त्वज्ञान तुम्हाला त्यावेळेस पूर्णपणे कळलं नाही आणि तुम्ही जी अगोदरची भक्तिसाधना करत होता तीच भक्तिसाधना करायला लागले. आणि नंतर तुम्हाला असं लक्षात आलं की संत रामपालजी महाराज हेच केवळ सद्भक्ती देतात, हेच केवळ सत्साधना देतात आणि तुमचं मन, तुमची आत्मा आतून रडायला लागली, व्याकुळ झाली आणि अशा परिस्थितीत तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या दर्शनात हरियाणाला गेले आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. तर आता आपल्याला काय अनुभव प्राप्त झाले? अनुभव जर सांगायला बसलं तर वेळ पुरणार नाही एवढे अनुभव आहेत.
तर त्यामध्ये आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जो अनुभव झाला आहे, माझी पत्नी दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्यावरून खाली पडली. दुसऱ्या मजल्याचा जो स्लॅब आहे जमिनीपासून 30 ते 35 फुटाचं अंतर आहे. तर ती खाली उतरत असताना संत रामपालजी महाराजाच्या दयेनं माझं दुसऱ्या मजल्याचं बांधकाम चालू आहे स्लॅबचं. तर ती खाली उतरत असताना ती वरून खाली पडली. ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी एवढे मोठे दगड होते त्या पायऱ्याच्या खाली, आणि त्या दगडाच्या बाजूलाच एक टाकी होती, लोखंडाची टाकी होती. त्या टाकीला गोट नव्हता विशेष म्हणजे, आणि ज्या का पायऱ्या होत्या त्या पायऱ्याला 10 mm ते 12 mmचे गज होते लावलेले. ती ज्यावेळेस पडली त्यावेळेस मिस्त्रीचं मत आलं की ही जी बाई आहे ही आता ही एक्सपायर झाली किंवा मेली म्हणून. आणि मलासुद्धा असं वाटलं की एवढ्या उंचून पडल्याच्यानंतर कोणी वाचू शकत नाही. तुम्ही अगोदर गडबडीनं एक पायरी खाली उतरत असताना मला वाटलं बायचान्स हिच्या पाठीमध्ये, डोक्यामध्ये किंवा पोटामध्ये वरचे जे गज आहे ते पायऱ्याचे हे घुसले असतील. ते पायऱ्या तर ती कुठेही दिसली नाही अडकलेली. त्यानंतर असं वाटलं की जे पायऱ्या ते पायऱ्यावर मुंडकं आपटून डोकं वगैरे फुटलं असेल किंवा मेंदू वगैरे फुटला असेल. तर ते पाहिलं तेच तसं नाही होतं. एक पायरी उतरत मी गडबडीने खाली उतरलो. खाली उतरल्याच्या नंतर मी पाहिलं की तिला उचललं आणि क्वार्टरवर नेऊन टाकलं. तर त्याच्या अगोदर ती पडायच्या अगोदरची टाकी जी होती, गोट नसलेली टाकी, ती टाकी ऑटोमॅटिक बाजूला पडली खडलदिशी आणि ती खाली पडल्यानंतर मला वाटलं गज नाही लागला, पायऱ्या नाही लागल्या. पण खाली जी दगड होती ते दगडावर तो मुंडका आढळला असेल किंवा दगड वगैरे लागला असेल किंवा डोकं वगैरे फुटलं असेल, नाही तर कमरात मार लागला असेल, पाय वगैरे फुटला असेल. अशा विचारामध्ये पण मला असं वाटत होतं की ती एक्सपायर झाली असेल. तर तिला मी खाली उतरल्याच्यानंतर उचललं, क्वार्टर टाकलं. अगोदर पाहिलं की कुठं ब्लड निघते का, कुठंही कोणत्याही प्रकारचं ब्लड वगैरे काही निघालेलं नव्हतं. तो परत सर्व बाजून मी तपासलं, ब्लड वगैरे काही नव्हतं. त्यानंतर मी तिला हलवलं. तर मी म्हणलं की बाबा तू परमात्मा संत रामपालजी महाराजाचं दर्शन घे. तिनं उठली आणि दर्शन घेतलं आणि उठली आणि तिला अमृतजल दिलं. परमात्मा संत रामपालजी महाराजाचं अमृतजल दिलं जातं. ते अमृतजला घरी असतं आमच्या, ते अमृतजल दिलं. ते अमृतजल दिल्याच्यानंतर तिला थोडंसं बरं वाटायला लागलं. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की आपली जी धर्मपत्नी आहे ती दुसऱ्या माळ्यावरनं खाली पडली आणि केवळ संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आणि त्यांच्या अनुग्रहामुळे तिचा जो होणारा मृत्यू आहे तो टळला आणि ती आज सुखरूप आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? असे खूप सारे लाभ झालेले संत रामपालजी महाराजांच्या भक्ती करत असताना. त्यामधील एक आता कोरोनाच्या काळातला जो एक लाभ आहे तो लाभ सांगतो मी. माझी मुलं वाटूरपासून एक 15 किलोमीटर अंतरावर परतूर आहे, परतूरला शिकायला आहेत. पण सध्या कोरोना असल्यामुळे ते मुलं आणि आई वाटूरलाच आहे, घरी सर्व. तर महिन्याची 25 तारीख होती आणि 25 तारीख म्हणजे महिना संपण्यासाठी समजा 5 दिवस बाकी होते. तर घरात दुपारच्या पिरियडमध्ये आमची आई गॅसपाशी चहा बनवायला बसली. चहा बनवला आणि आमची आई आमच्या मुलाला म्हणली, बेटा एक बिस्किटचा पुडा घेऊन ये रे. तर बिस्किटचा पुडा आणण्यासाठी तो मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणे, पप्पा म्हणे पैसे द्या म्हणे. आणि माझ्या खिशामध्ये खरं 5 रुपयेसुद्धा नव्हते माझ्या खिशामध्ये. तर मी कपाट आहे त्या कपाटामध्ये पैसे पाहिले. तर कपाट चेक केलं तर कपाटामध्ये काही पैसे भेटले नाही. परत माझ्या मुलीनं पाहिलं, माझ्या मुलानं पाहिलं, पत्नीनं पाहिलं, सर्वांनी पाहिलं की घरामध्ये पैसेच नव्हते. आणि परिस्थिती अशी होती की घराच्या बाहेर पडून कुठून बाहेरही पडता येत नव्हतं. आता बाजूला दुकान होतं, ते दुकानही बंद होतं आणि आणण्यासाठी पैसेही नव्हते. परिस्थिती अशी होती. आणि आमची आई नेमकी आडून बसली की मला बिस्किटच खायचे म्हणे. तर त्यावेळेस मी घरामध्ये ज्या ठिकाणी पैसे असतात त्या ठिकाणी मी पाहिलं, पैसे काही भेटले नाही. आणि मी आमच्या घरामध्ये छोटा मुलगा आहे आमचा, त्याच्याकडं एखाद दिवस पैसे असतात तो ठेवतो. मी त्याला आवाज यायला म्हणलं, बेटा तुझ्याकडे पैसे आहेत का म्हटलं. तर ते म्हणे, पप्पा म्हणे खरंच तुमच्याकडे पैसे नाहीत का म्हणे. तर म्हणलं नाही बेटा, मला खरंच पैसे नाहीत मला माझ्यावर. तर त्यानं त्याचं पाकिट आलं आणि त्या पाकिटामध्ये त्याच्या पाकिटमध्ये 5-5चे 2 रोकड निघले. ते एका रोकडमध्ये त्यानं 5 रुपयाचा बिस्किट पुडा आणला, त्याच्या आजीला आणून दिला. त्यावेळेस मी क्वार्टर बसलेलो होतो. तर ते पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणलं, हे परमात्मा, म्हणलं माझ्याकडे बिस्किट पुडा आणण्यासाठी तर 5 रुपये नाही आहेत म्हणलं. आणि मला पैसे आणण्यासाठी जर पाहिजे असते तर मला पैसे आणण्यासाठी मला परतूरला जावं लागत होतं बँकेमध्ये पैसे होते. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये गाडी वगैरे कोणतं काही सर्व काही बंद होतं आणि मी आणू शकत नव्हतो.
त्यावेळेस मी तसंच रडत रडत मी क्वार्टर पडलो आणि परमात्मा म्हणलो, परमात्मा मला परतूरला जाण्यासाठी फक्त 100 रुपये द्या, की एखाद्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून मी परतूरला जाऊन बँकेतून पैसे काढून आणेल, अशी कंडिशन होती. असं म्हणत मी क्वार्टर पडलो, रडू लागलो. मी रडत असताना मी परत उठलो आणि मला फक्त 100 रुपये द्या म्हणलं, मला परतूरला जाऊन येऊस तर. आणि मी जे कपाट आम्ही सर्वांनी, मुलांनी, पत्नीनं, आम्ही सर्वांनी चेक केलं होतं फक्त 5 रुपयासाठी, ते कपाट मी परत उठलो रडत आणि कपाटामध्ये हात घातला मी, आणि कपाट उघडून हात घातला. जसा हात घातला मी त्या ठिकाणी 100च्या 9 नोटा निघाल्या आणि असे 900 रुपये मला तिथं भेटले. आणि परमात्माने माझी हाक एका सेकंदामध्ये ऐकली आणि त्या कपाटामध्ये 100 रुपये परमात्माने लगेच ठेवले एका सेकंदामध्ये. आणि तो अनुभव पाहून मी स्थिती सांगू शकत नाहीत. माझ्या 2 डोळ्यातून धारा लागल्या आणि सर्व मुलं आणि पत्नी, आई अचंबित झाले की कपाटामध्ये पैसे नव्हते. आम्ही 4-5 वेळेस कपाट चेक केलं आणि या कपाटामध्ये पैसे नव्हते. तर ते 900 रुपये आम्ही घेतले आणि त्या 900 रुपयामध्ये जे परतूरला जायचं होतं तर ते 15 दिवस परत आम्ही त्या 900 रुपयात काढले. अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस कपाटामध्ये पैसे भेटले. आणि परमात्मानं असे काही अनुभव दिलेले आहेत की ते अनुभव व्यक्तसुद्धा करता येत नाहीत. आणि व्यक्त करायला जर बसलं तर वेळ पुरणार नाही. सर, जसे की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपले जे पूर्वीचे साधनेतले सहकारी वर्ग मित्र आहे आणि आपले जे बांधव आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आपल्याला बघत आहेत, त्या वर्गाला आपण काय संदेश द्याल? मी संदेश देण्या एवढा मोठा नाही आहे. मी एक फक्त प्रार्थना करू शकतो की संत रामपालजी महाराज जे स्लोगन आहे, जीव हमारी जाते है मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा, हे स्लोगन आहे. या स्लोगननुसार 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता, कुराण शरीफ, बायबल या सर्व धर्मग्रंथ ज्या काही धर्माचे आहेत, या सर्व धर्मातल्या लोकांनी सर्वांनी आपापले धर्मग्रंथ खोलून पाहावात आणि संत रामपालजी महाराज ज्ञान देत आहेत हे वास्तविक सत्य आहे किंवा नाही हे त्याच्यामध्ये पाहावात. आणि तुम्ही पाहत जरी नसता पण हे जे काही 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, गीता, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब हे सर्व धर्मग्रंथ संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत हे सिद्ध करतात. हे जाणून घेण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मानव समाजामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक आत्म्याचं हे कर्तव्य, परमकर्तव्य आहे की त्यांना आपापल्या ज्या धर्मामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांनी त्या प्रत्येक धर्मग्रंथ खोलून पाहून संत रामपालजी महाराजांचे वास्तविक ज्ञान सत्य आहे का चूक आहे हे पाहावात. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या टी व्हीच्या खालच्या बाजूला एक पट्टी चालते, त्या पट्टीवरती नंबर येतात. आपल्या काही शंका समाधान असेल किंवा आपल्याला नामोपदेश घ्यायचा असेल तर आपल्या जवळच्या नामदान केंद्रावर आपण फोन करून उपदेश घेऊ शकतात. सर, या उपदेशासाठी किंवा या भक्ती साधनेसाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो आणि किती खर्च येतो? या भक्ती साधनेसाठी किंवा नामोपदेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. मोफत असा हा उपदेश आहे आणि कोणत्याही प्रकारचा एकही रुपया तिथं कुठंही द्यायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला फोनच करावं लागेल. फक्त फोन करणं आणि तुमचा उपदेश होऊ शकतो फोन केल्यानंतर. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org.
सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.